पोलिसांवरती कायद्याचं रक्षण करणं, पोलिसांवरती सर्वसामान्य नागरिकांचं रक्षण करणं याची बेसिक जबाबदारी असते. पण हेच पोलीस जर काही लोकांचं, नागरिकांचं अपहरण करू लागले तर तुम्हाला ही बातमी ऐकून आश्चर्य वाटेल, पण याच पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कामशेतमध्ये. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या 6 पोलिसांना अटक सुद्धा झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेतजवळ हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील विमाननगर भागात राहत असलेले 28 वर्षांचे भूषित शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद कुटुंबासह 5 जुलैला फिरायला गेले होते. दुपारी 2च्या आसपास कामशेत परिसरात त्यांची गाडी पोलिसांकडून अडवली गेली आणि तुमच्या गाडीमध्ये ड्रग्ज आहेत असं सांगून कारमधल्या सर्वांचं अपहरण केलं गेलं. त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणी सुद्धा मागितली गेली. पण या कुटुंबातल्या एका मुलानं स्मार्ट वॉचच्या मदतीनं नातेवाईकांना मेसेज केला आणि या अपहरणाची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी त्यांची पथकं रवाना केली आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील 6 पोलिसांनी हा सगळा प्रकार केल्याचं उघडकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे FIR मध्ये या पोलिसांच्या नावांचा समावेश नाही. तपासामध्ये असं निष्पन्न झाला की हा जे 6 जण होते त्यापैकी 3 पोलीस होते जे हायवे स्टेट पोलीस खंडाळा सेंटर येथे कार्यरत होते आणि त्याच्याबरोबर 3 वार्डन होते. ते पण पोलिसाची सहायतासाठी त्याचे सहकार्यासाठी सोबत जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काम करतात ते पण त्याच सेंटरचे होते आणि 6 लोकांपैकी 5ला अटक करण्यात आलेलं आहे यामध्ये आणि त्यांच्या विरुद्ध जे शिस्तभंगाची कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे.